नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा तुमचं जस्ट सिंपल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सकाळ सकाळ स्वागत करते. सकाळ सकाळ का स्वागत करते ते तुम्हाला व्हिडिओचं थंबनेल बघून समजलंच असेल. कारण आज आहे 26 जानेवारी, आपल्या देशाचा अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन. आज आम्हाला एका सोसायटीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रमासाठी खास आमंत्रण होतं आणि त्यांचा दुसरा मुख्य उद्देश असा होता की सोलार पॉवर प्लांटचं त्यांचं इन्स्टॉलेशन होणार होतं, त्याचं इनॉग्रेशन होतं, त्यासाठी आम्हाला बोलावलं होतं. आता तो संपूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा दिवस फक्त एक सुट्टी नसून आपल्या संविधानाचा आणि देशासाठी लढणाऱ्या वीरांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आम्ही सकाळ सकाळ निघालो होतो, त्यामुळे धुके आणि सूर्यदेवाचं दर्शन होत होतं. छान होतं, छान वाटत होतं, वातावरण वाटत होतं आणि तुम्हाला सूर्यदेवाचं पण दर्शन नक्की होईल, थोडंसं होईल. आणि हे एरोप्लेन दिसलं, त्याच्यामध्ये पण हे 3 झेंड्याचे आपले 3 रंग होते त्या एरोप्लेनमध्ये. ते पण मी तुमच्यासाठी कॅप्चर केले. छान आम्ही सकाळ सकाळ निघालो होतो, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. आणि हे म्हणजे सकाळी सकाळी दर्शन झालं ते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ. नंतर आम्ही पोचलो सोसायटीमध्ये. त्या सोसायटीमध्ये छान सोसायटी डेकोरेट केली होती. झेंड्याचे आपल्या 3 रंगांनी सगळीकडे फुगे वगैरे लावून, फुलांनी, रांगोळीने आणि सगळे मेन म्हणजे सगळेजण सकाळ सकाळ उठून व्यवस्थित इस्त्री केलेल्या कपड्यांमध्ये आणि व्हाईट कपड्यांमध्ये सगळे हजर राहिले होते. आजी आजोबा, लहान मुले आणि सगळे तरुणाई पण तिथे प्रेझेंट होती. हे सगळ्यात खूप महत्त्वाचं होतं. किती सुंदर सजावट केली आहे. संपूर्ण सोसायटी आज तिरंगाच्या रंगात न्हाऊन निघालेली आहे. सगळेच रहिवासी हळूहळू जमा होत होते. लहान मुलं, आजी आजोबा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता होती. आणि ध्वजारोहण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा छान दिवा वगैरे लावून म्हणजे छोटी पंती लावून आणि अगरबत्ती वगैरे लावून झेंड्याचं पूजन केलं जातं. आणि नंतर नारळ फोडून सुरुवात केली जाते. पहिल्यांदा नारळ फोडला जातो. जोरात टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आणि हा मान सोसायटीवाले म्हणजे कसं करतात की आपल्यापेक्षा वरिष्ठ लोकांना हा मान दिला जातो. पण आमच्या गावाकडे आम्ही एक नवीन पद्धत सुरू केली होती, ती म्हणजे आर्मीमध्ये, मिलिटरीमध्ये जे रिटायर्ड जवान वगैरे असतात ना, त्यांना मान दिला होता झेंडा तिरंगा फडकवण्याचा. आणि या सोसायटीमध्ये एक अध्यक्ष होते, ते ध्वजारोहण करणार होते. छान त्यांनी पण ध्वजारोहण केला. सगळ्यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर सगळ्यांनी छान टाळ्या वाजवल्या आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की भारत माता की जय आणि वंदे मातरम. छान ध्वजारोहण झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नंतर आपलं राष्ट्रगीत झालं. नंतर आपलं विजयी विश्व तिरंगा प्यारा हे गीत झालं आणि छोट्या छोट्या मुलांनी आपलं मनोगत पण व्यक्त केलं. आणि नंतर त्यांनी मुख्य उद्दिष्ट ठेवलं होतं 26 जानेवारी दिवशीच की त्यांच्या सोसायटीमध्ये जे ते 130 किलोवॅटचा सोलार पॉवर बसवणार होते, त्याचं इन्स्टॉलेशन होतं, त्याचं ओपनिंग होतं. छान खूप लोकं जमली होती. हा क्षण शब्दात सांगणं कठीण होतं. थोड्या वेळासाठीच सगळे भेद विसरून आपण फक्त भारतीय होतो. पहिल्यांदा मग हे दीपप्रज्वलन करून प्रारंभ करतात कार्यक्रमाचा. तसं दीपप्रज्वलन केलं सगळ्यांनी आणि मी सगळ्यांसोबत हे क्षण कॅमेऱ्यात कैद करत होते, कारण मला हे सगळं तुम्हालाही तुमच्यासोबतही शेअर करायचं होतं. यामध्ये सोसायटीची व्यवस्थापकीय समिती होती, चेअरमॅन, सेक्रेटरी, समितीचे सदस्य आणि सगळे सोसायटीमधले सभासद. हे काही फोटोज कॅप्चर केलेले आहेत. सोसायटीने आमच्या तिघांचा छान सत्कार केला, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन. अँड दिस इज मी. माझा सत्कार त्या सोसायटीच्या मॅनेजर त्यांनी केला. थँकफुल फॉर दॅट. आणि इथंही कंट्रोल रूम होती. इथं ओपनिंग होतं, इनॉग्रेशन होतं. हे पण छान डेकोरेट केली होती. इथं पण छान लहान मुलं, सगळे वयस्कर लोक म्हणजे सगळेच लोक इथं पण आले होते इनॉग्रेशनसाठी. नंतर ही सोसायटीमध्ये मी काही कॅप्चर केलं आहे. त्यांनी छान तिरंगाच्या रंगाच्या फुग्यांनी सोसायटी डेकोरेट केली होती.
लहान मुलं होती. हेच यांच्याच हातात आपल्या देशाचं भविष्य आहे. छोटी मुलं झेंड्यासोबत म्हणजे तिरंग्यासोबत आपल्या फोटो काढत होती. आणि नंतर होतं ते म्हणजे गोड नाश्ता होता त्यांच्या म्हणजे सगळ्यांसाठीच नाश्ता होता. जसं की आपल्याकडे किंवा गावाला जिलेबी वाटप असतं तसं, पण यांच्याकडे थोडं स्नॅक्स वगैरे पण होतं. लहान मुलं तिरंग्यासोबत फोटो काढताना. तिरंगा. आणि हा एक व्हिडिओ मी कॅप्चर केला, तो म्हणजे की सगळेजण खुर्चीवरती बसून खात होते त्यांचं. पण ही जी मुलगी तुम्हाला दाखवली मी, ती मस्त मांडी घालून भारतीय पद्धतीने तिचं खात होती, तिचे स्नॅक्स खात होती. नंतर आम्ही पण आमच्यासाठी घेऊन आलो. त्या सोसायटीच्या मॅनेजर होत्या, त्या माझ्यासोबत होत्या, कारण मी आमच्या टीममधून मी एकटी गेली होते लेडीजमध्ये. नंतर त्यांनी आम्हाला समोसा, तर्री पोहे आणि सगळ्यात काय म्हणू शकतो आपण राष्ट्रीय मिठाई म्हणजे जिलेबी होती. हे सोलार पॉवरचं जे इन्स्टॉलेशन केलं होतं सोलार स्क्वेअरवाल्यांनी, त्यांनी छोट्या मुलांसाठी हे स्टोरी बुक दिलं होतं आणि ते वाटप ते तिथं करत होते. आणि इथे वाटप केल्यानंतर ही छोटी मुलं ते बघतानाचा व्हिडिओ कॅप्चर केला आहे मी. सोलार म्हणजे सोलारशी रिलेटेड, सनशी रिलेटेडच ते स्टोरी बुक होतं. आणि दिस इज द एंडिंग. छान झाला कार्यक्रम. असा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा खूप सुंदर आणि आठवणींचा ठरला. आज सगळे मिळून आपल्या देशाला अजून पुढे नेण्याचा संकल्प करूयात. आणि मग ते छान झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. आणि छोटे छोटे क्लिप्स तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.